नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघतोय मस्त हलकसं आंबट तिखट आणि हलकसं चवीलाही भारी लागणारं लिंबू आणि हिरवी मिरचीचं लोणचं आणि त्याच्यात ह्या लसणाच्या पाकळ्या। आहा, क्या बात आहे, मस्त खायची वेगळीच मजा आहे। प्रत्येक जणाला हलकसं तिखट असं काही ना काही हवं असतं जेवणासोबत। तर मग या प्रकारे लिंबू, हिरवी मिरची आणि लसणाचं लोणचं बनवून नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल। असं बनवून तयार होते आणि वर्षभरासाठी टिकते। तर मग आपण लोणच्याची रेसिपी सुरू करू, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त असं चटपटीत लोणचं बनवायला आपण सुरुवात करूया। चला तर मग दाखवते तुम्हाला। लिंबू हिरवी मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपण इथे साहित्य बघत आहे। इथं मी हिरव्या मिरच्या 100 ग्रॅम घेतल्या आहे आणि 7 पिवळ्या कलरची लिंब आहे। हे लिंब मी पातळ सालीची निवडली आहे। सर्वप्रथम मी हे धुवून घेतले होते वाहत्या पाण्यामध्ये। लिंबू आणि मिरच्या यातलं पाणी निथळून घेतलं होतं आणि यातलं पाणी पुसून घेतलं कॉटनच्या कपड्याने। थोडंसं जरी पाण्याचा अंश असला तर मग आपल्याला काय करायचं, अर्ध्या तासासाठी फॅन खाली सुकत घाललं होतं आणि तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही कुठेच। 2 गड्ड्या लसणाच्या घेतल्या आहे आणि त्याच्या साली काढून घेतल्या। 3 चमचे मोहरीची डाळ आहे। इथं 3 चमचे शेंगदाणा तेल घेतलं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा हळद। आता सर्वप्रथम काय करायचं, लिंबू निवडताना पातळ सालीचेच लिंब निवडायचे। हे बघा अशी अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, याच्यात पाण्याचा अंश कुठे दिसायला नको। आणि ह्या मिरच्या मी अशा हिरव्या रंगाच्या निवडल्या। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पोपटी कलरच्या जे मिरच्या असतात ते वापरल्यासुद्धा काही हरकत नाही। फक्त एवढं करायचं आहे की आपल्याला याचं देठ काढायचं नाही, कारण देठ जर काढलं तर यामध्ये पाणी जाऊ शकते आणि आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो हे देठ काढू नका। आणि खूप साऱ्या टिप्स देते तुम्हाला। मिरच्या धुताना स्वच्छ वाहत्या पाण्याखाली धुवा, म्हणजे त्याच्यावरची धूळ माती जे काही अशी निघून जाईल आणि पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे। त्यासाठी कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या आणि नंतर अर्ध्या तासासाठी फॅनखाली अशा सुकायला ठेवायच्या। याचं देठ काढायचं नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले हातसुद्धा कोरडे असायला पाहिजेत, हाताला सुद्धा पाणी असल्या कामा नये। आणि तिसरी टिप म्हणजे की आपण जे काही लोणचं करण्यासाठी भांडी वापरू ते सुद्धा आपल्याला असे कोरडी ठणठणीत चमचा आपण जो वापरू तो सुद्धा कोरडा ठणठणीत हवा, म्हणजे लिंबू आणि मिरचीच्या लोणचं बुरशी लागणार नाही। या सगळ्या टिप तुम्ही पाळल्या म्हणजे तुमचं लिंबू आणि मिरचीचं लोणचं खराब होणार नाही। या सगळ्या टिप तुम्ही इथं फॉलो करा, म्हणजे हे वर्षभर लिंबूचं लोणचं असं राहील तुमचं। चला तर मग आपण लिंबूचं लोणचं बनवायला सुरुवात करूया। आता आपल्याला यातलं 1 लिंबू काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचा रस लागेल। तुम्हाला नसेल तर घालायचा नका घालू। रस घालल्याने काय होते, लोणचं आहे ते छान रसरशीत होते, त्यामुळे 1 लिंबाचा रस अवश्य घाला। आता सर्वप्रथम मी इथं ही मिरची कापून घेते। आता मिरचीचं मी फक्त 1 चीर देऊन घेते। इथं तुम्हाला हवं असेल तर तुकडे करून सुद्धा घालू शकता, कारण मी इथं लहान लहान आकाराच्या मिरच्या निवडल्या आहेत। तुम्ही बघू शकता अशी चीर देऊन घेते। आता याचप्रमाणे मी सगळ्या मिरच्या कापून घेणार आहे। आता इथे मी सगळ्या मिरच्या कापून घेतल्या आहे, तुम्ही बघू शकता। अशी फक्त 1 चीर दिली मी मधात। तुम्हाला हवं असेल तर याचे तिरकस कापसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। तुमच्या मिरच्या मोठ्या आकाराच्या असतील तर मी ह्या छोट्या छोट्याच निवडल्या। आता आपल्याला लसूण कापून घ्यायचं आहे, तर मी फक्त लसणाला असं कट करून घेते। फक्त असे 2 तुकडे झाले पाहिजे स्लाइस सारखे, असे कापून घेणार आहे। आता या प्रकारे सगळे लसूण मी कापणार आहे। हे बघा मी इथं लसूण असा उभा कापून घेतला आहे। तुम्हाला हवं असेल तर याचे तुकडे सुद्धा करू शकता छोटे छोटे, पण मी इथं उभ्या आकारामध्ये कापून घेतला। आता आपल्याला लिंबू कापून घ्यायचे आहे। लिंबू कापताना याच्या 8 फोडी करून घ्यायच्या आहे।
तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एका लिंबाच्या 16 फोडीसुद्धा करू शकता, पण मी इथं 8च फोडी करून घेणार आहे. आणि लिंबू कट करताना तुम्ही जे काही वापरत असाल सुरी किंवा या प्रकारचं हे कट करायचं असते, ते आपल्याला कोरडं ठणठणीत हवं तरच लिंबू आणि मिरच्या लसण कापायला घ्या, नाहीतर लिंबूचं लोणचं बुरशी लागण्याची शक्यता असते. शक्यतो कोरडंच वापरा भांडं, आणि आपल्याला जे भांडे लागतील ते सुद्धा ठणठणीत कोरडे करून घ्या. हे लोणचं तुमचं कमीत कमी वर्षभर तरी टिकेल. मी जे भांडे घेतली होती कोरडे करून घेतले आहे. आता आपल्याला सगळ्या लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी लिंबाच्या एवढ्या बिया काढून घेतल्या, सगळी लिंबू कापून घेतली आहे आणि एक लिंबाचा रस लागेल हे सुद्धा आपण कट करून घेतलं आणि यातील सुद्धा बिया काढून घेतल्या. आता इथं मी एक भांडं घेतलं आहे. आता यामध्ये या लिंबाच्या फोडी घालून घेते. लसूण आणि मिरच्या सुद्धा घालून घेतल्या. आता यावर एक लिंबाचा रस पिळून घेते, म्हणजे लिंबू आणि मिरचीचं जे लोणचं आहे छान रसरशीत होते. तुम्हाला नसेल घालायचं तर काही हरकत नाही. तुम्हाला यामध्ये जर लिंबाच्या फोडी पाहिजे असतील तर काहीसुद्धा हरकत नाही. आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि खडे मसाले भाजायला घेऊया. आता इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे आणि तवा गरम झाला. आता यामध्ये मोहरीची डाळ घालून घेते आणि ही डाळ आपल्याला फक्त हलकीशी 1 मिनिटासाठीच परतून घ्यायची आहे. हलकीशी भाजून घ्यायची आहे, कारण या डाळीमध्ये मॉइश्चर असते, ते कमी होण्यासाठी आपण हे फक्त 1-8 मिनिटच भाजून घेत आहे, जेणे का होईल यातील मॉइश्चर कमी होऊन जाईल. आता मी हे काढून घेते आणि हे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहे. जिरे, बडीशेप आणि धने 1-8 मिनिटभर मी अशी परतून घेते. आपण जी मोहरीची डाळ भाजली ती आपल्याला तशीच बाजूला ठेवायची आहे, त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्यायची नाही आहे, ती आपण लोणच्यामध्ये तशीच घालणार आहे. 1-8 मिनिट मी परतून घेतलं. आता गॅस करायचं बंद आणि हे काढून घ्यायचं. आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासोबत लाल तिखट, मीठ आणि हळद यासोबतच आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे. आता मी हे मिक्सरला फिरून घेते, फक्त ओबडधोबडच फिरून घ्यायचं आहे. आता इथे गॅसवर मी पातेले ठेवलं आहे आणि ते सुद्धा कोरडं ठणठणीत आहे. आता यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. इथं मी शेंगदाणा तेल वापरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरीचं तेल वापरलं तरी काही हरकत नाही. आपल्याला तेलातील धूर निघेपर्यंत तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी इथं धूर निघेपर्यंत तेल कडकडीत तापून घेतलं आहे. आता आपल्याला हे तेल संपूर्णपणे गार करून घ्यायचे आहे. थोडे कोमट असले तरी चालेल, पण कोमट तेलामध्ये आपण डाळ टाकून घ्यायची आहे आपल्याला मोहरीची. आता जोवर तेल थंड होत नाही तोवर आपल्याला मसाले यामध्ये टाकायचे, अजिबात गडबड करायची नाही. आता मी तेल सगळं थंड करून घेते. इथं मी तेल थंड करून घेतलं आहे, पण हलकंसं असं थोडंसं कोमट आहे, तर आपल्याला यामध्ये मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे, कारण ती हलकीशी अशी थोडी प्रमाणात शिजल्या जाते. म्हणून मी इथं डाळ घालून घेते आणि आता हे असं मिक्स करून घ्यायचं, असं चांगलं फिरवायचं. हे तुम्ही बघू शकता मस्त अशी थोड्या प्रमाणात आपली डाळ अशी फुलते बघा, अशी थोड्या प्रमाणात शिजल्या जाते ती. आणि आता आपण मिक्सरमधून याची भरड करून घेतली सुक्या मसाल्याची. बघा असं रवाळ याप्रमाणे झालं पाहिजे. तेलामध्ये मिसळलं की आपण बाजारातून जसा लोणच्याचा मसाला आणतो अगदी त्या प्रमाणातच होते. तुम्हाला जर यामध्ये हिंग घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. मी इथं वापरला नाही, कारण आमच्या घरात हिंग आवडत नाही. आता यामध्ये मी हे मसाले घालून घेते आणि इथं चमच्याने हे मिक्स करून घेते. आता तुम्ही बघू शकता मी मस्त असं तेलामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले. मसाला आपल्याला लिंबू मिरचीच्या वर टाकून घ्यायचा आहे, तर मी सगळा मसाला टाकून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते
असा मसाला सगळा लागला पाहिजे एक एक फोडींना, मिरच्यांना. तर व्यवस्थित मिक्स करून घेते मी हे. आता मी इथं लोणचं छानपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता काय दिसते भारी. रंगही सुरेख आला आहे. बोलता बोलताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. कधी खाते कधी नव्हे, पण लोणचं आपल्याला आताच खायची गडबड करायची नाही, कारण लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी 10 दिवस तरी लागतात, म्हणजे मस्त व्यवस्थित मुरते. तर मग आपल्याला हे लोणचं 10 दिवस मुरवण्यासाठी ठेवायचं आहे. पण सर्वप्रथम आपल्याला एक सुती कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि याला कवर करायचं आहे, बांधून ठेवायचं आहे 4-5 तासासाठी, किंवा मग तुम्ही रात्रभर असंच बांधून ठेवू शकता. आणि मग नंतर काचेच्या भरणीत भरून किंवा मग चिनी मातीच्या भरणीत सुद्धा ठेवू शकता. छान टिकते हे लोणचं. मी ज्या टिप्स सांगितल्या तुम्हाला फक्त त्या फॉलो करा, म्हणजे लोणचं तुमचं बुरशी लागणार नाही आणि वर्षभरासाठी टिकेल. तर मग आपलं इथं लोणचं बनवून तयार आहे. तुम्हाला जर वाटलं तर मग तुम्ही यामधील थोडा खार घेऊन पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. यावर मी सुती कापड बांधून ठेवेल 5 ते 6 तासासाठी आणि नंतर मग मी या काचेच्या भरणीत भरून ठेवेल. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा की. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आगळीवेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.